एका सातबाऱ्यावर 5 क्विंटल 80 किलो हे सरकारचं धोरण आहे की एक सातबाऱ्यावर 5 क्विंटल 80 किलो सोयाबीन खरेदी करायचं। 4892 रुपये सरकारी भाव। यावर्षी पावसाची कृपा चांगली होती म्हणून शेतकऱ्याला एकरी 10 क्विंटल सोयाबीन पिकलं। मग 5 क्विंटल खरेदी करायचं, उर्वरित 5 क्विंटल का फेकून द्यायचं? काय धोरण आहे ती? शेतकऱ्यांना मारक धोरण आहेत। म्हणजे एमएसपी ठरवल्यानंतर जर खासगी व्यापारी लूट करत असतील, सभापती महोदय, ज्यावेळेस माल जातो ना अडत्यांजवळ, अडते काय करतात? त्या बारदाण्याला बांबू लावतात, तो माल असा पसापसा घेतात, तुमच्या नजरेसमोर फेकतात। आमचा बाप एका कोपऱ्यामध्ये पाहत असतो की मी पिकवलेला दाना हरभऱ्याचा, मी पिकवलेला सोयाबीनचा दाना, मी पिकवलेला कापूस, मी पिकवलेला कांदा हा डोळ्यात देखत बेचिराख होतो। काल कांद्यावर रोटावेटर फिरवावं लागलं, काल कांद्यावर रोटावेटर फिरवलं कारण सरकारी तुम्ही धोरणच बरोबर आखली नाही शेतकऱ्यांसाठी। म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती ही अशी आहे। त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचं स्वप्न नव्हतं। शिवाजी महाराजांनी रयतेचं लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं। ज्यांचा अभ्यास नसेल त्यांनी शिवचरित्राची पुस्तकं वाचावी। आणि शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम करत असते तर तुम्हाला एक प्रसंग सांगतो। औरंगजेबाने जिझिया कर लादला होता, औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लादला होता। त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं होतं की जिझिया कर जो लादलाय आणि तू जर राजा आहेस तर तू तुझ्या साम्राज्यामध्ये हिंदू मुस्लिम असा भेद का करतो? कुराणमध्ये तर रब्बुल आलमीन लिहिलेलं आहे, सर्वांसाठी कुराण, तू रब्बुल मुसलमीन असा कसा म्हणू शकतो? असं जिझिया करा बाबतीत शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं होतं की जाचक अटी तुम्ही सर्वसामान्य लोकांवर टाकू नका। आणि जर हा महाराष्ट्र तुम्ही शिवाजी महाराजांचं रोज नाव घेता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणतो आपण, भारतीय राज्यघटनेने दिलेलं फंडामेंटल राईट्स आहेत, फ्रीडम ऑफ स्पीच आहे। फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणजे काही बोलायचं, काही बोलायचं। फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणजे तुम्ही सांगता त्या पद्धतीच्या सोयीचा इतिहास होणार। तो कोरटकर नावाचा जो भामटा आज पकडला गेला, खरं सांगा सभापती महोदय, इथे बसलेला कोणीच त्याचं समर्थन करणार नाही आणि करू पण शकणार नाही। आज असा एक भामटा जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजीराजांबद्दल अपशब्द वापरतो आणि 1 महिन्यानंतर त्याला अटक होते। सभापती महोदय, मला सांगा यापेक्षा दुसरा कोणता मोठा देशद्रोह असू शकतो? तो राहुल सोलापूरकर नावाचा तर मोकाट आहे, आणखी त्याच्यावर तर आणखी एफआयआर झालेला नाही। सभापती महोदय, आम्हाला कुठल्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल, भाजपच्या नेत्यांबद्दल जर बोललं तर भाजपची लोक आंदोलन करतील, आमच्या पक्षाबद्दल बोललं तर आम्ही आंदोलन करू, तुमच्या पक्षाबद्दल बोललं तर तुम्ही आंदोलन कराल। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो विषय येतो त्यावेळेस सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे। सभापती महोदय, आज मला एक गोष्टीचं वाईट वाटते गुरुजी, तुम्ही शिक्षक आहात, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन ज्यावेळेस साजरा होतो ना, त्यावेळेस फक्त बौद्ध समाजाची लोकच तो संविधान दिन जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात। ही वस्तुस्थिती आहे। परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाली, बौद्ध समाज पूर्ण ऐकून घेता जरा। अहो, परभणीला जे संविधानाचं शिल्प साहेब तोडलं गेलं, ऐकून घ्या, बौद्ध समाज रस्त्यावर आला। बाबासाहेब, आता परिपत्रक शासनाचं आहे, शासनाचा GR आहे, शासनाचं परिपत्रकाची अंमलबजावणी करणं वेगळं, ते करावंच लागते। पण शासनाचा GR नसताना आपण जे भारताचे लोक आहे ना, शाळेच्या बाहेर जाऊ द्या, आपण थोडे नोकरीच्या बाहेर जाऊन बघूया ना की देशाच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया असेल, ते काय वी द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया नाही। आम्ही भारताचे लोक असं असेल तर मग ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, जैन असेल, लिंगायत असेल, वंजारी असेल, तेली असेल, माळी असेल, साळी असेल, कोष्टी असेल, बौद्ध असेल, 18 पगड जातींचं हे संविधान जर असेल, मग संविधानाचा अवमान करताना सर्व एकत्र आले पाहिजे। पण 26 नोव्हेंबरला काही लोक जर करत असतील संविधान दिन साजरा, तर ते ठीक आहे, आपण काय अभिनंदनास पात्र आहोत असं म्हणत नाही, कारण संविधान आपला श्वास आहे, संविधान आपला आत्मा आहे, तो प्रत्येकानं केला पाहिजे। पण संविधानाचा गौरव करणं म्हणजे अभ्यंकर साहेब काय आहे? आर्थिक विषमता नष्ट करण्याकरता बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते। सिलिंगचा कायदा आला, शेतकऱ्यांसाठी लागू झाला, पण सिलिंगच्या कायद्यापेक्षा हे भूखंड लाटणारे जे मुखंड बसलेले आहेत, हे यांना कुठला कायदाच नाही। सभागृहामध्ये सुद्धा चर्चा होताना गुरुजी, जी चर्चा व्हायला पाहिजे, तुम्ही मुंबईची चर्चा करता, MMR DHA रिजनची चर्चा करता, उपनगराची चर्चा करता, पुण्यापर्यंत जाता, पुण्याच्या पुढे काय महाराष्ट्रच नाही, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत तुम्ही जाता, पण विदर्भ, मी ज्या विदर्भातून येतो तिकडे शेतकऱ्याच्या आत्महत्येचा श्राप आहे गुरुजी। त्याच्यामुळे हे दुःख वाटतं, आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आर्थिक विषमता या संविधानामध्ये ते प्रतिबिंब आहे, बुद्धाच्या विचाराचं प्रतिबिंब आहे, संत रविदासाच्या विचाराचं की हिलमिल चलो जगत में, फूट पडो देव नाही, फूट फूट गरमाची तो देश नष्ट हो जाई, रविदास म्हणतात। किंवा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हे सांगणारा आमचा वारकरी धर्म आहे।
आणि कोण्याही जीवाचा न गळो मत्सर सांगणारे तुकाराम महाराज असतील किंवा जो जे वांछील तो तेला हो सांगणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, याचं प्रतिबिंब या संविधानामध्ये आहे. हे संविधान इतकं ग्रेट आहे. तर बाबासाहेबांनी मग भाई जगताप बोलताना बोलले होते की बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान लिहिताना, संविधान लिहिल्यानंतर एक हे व्यक्त केली होती भीती की हे संविधान खूप सुंदर लिहिले मी, पण जर संविधान कुचकामी ठरलं तर कदाचित ते मलाच जाळावं लागेल. आणि ही भीती व्यक्त केली होती की विरोधी पक्ष जर नसला सक्षम तर सत्ता निरंकुश होते. ही भीती व्यक्त केली होती. आज दुर्दैवानं विरोधी पक्षच नाही आहे. हे दुर्दैव आहे. काय लोकांनी तुम्हाला लोकसभेमध्ये कौल दिला पण विधानसभेत नसेल द्यावा वाटला. ते पण एक गोष्ट आहे की विरोधी पक्ष नाही तर सत्तेवर अंकुश कसा राहणार. आणि आम्हालाही अपेक्षित आहे की विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक विषमतेबद्दल सभापती महोदय की गरीब होत चाललाय अभ्यंकर साहेब. एक वेळ आज एक घर असं असतं की शॉवर खाली रात्रंदिवस त्यांची मुलं 8-8 तास आंघोळा करतात एका घरात. आणि गल्ली बोळात गोरगरीब लोक एका पालाखाली एका पाईपचं पाणी घेतात आणि एकामेकाने, माझ्याकडे एक विदारक चित्र आलं परवाच्या एका पेपर मधलं, ते पाणी टाकून त्यांची आंघोळ करतात. साबण नसतो, पाणी नसतं. एवढ्या भर उन्हात त्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी नावाची, दो दिसाची भाकर भाजी तेही नसे त्या काजी, अन्नाच्या शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी घेऊन बिराड पाठी तांडा चालला. हा शेतकऱ्याचा तांडा, हे शेतकऱ्याचं दुःख, हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. अभ्यंकर साहेब शेवटचे 2 मुद्दे, कारण मला जास्त किचकट भाषण द्यायचं नाही. संविधान मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, आपल्या सभागृहातल्या आणि खालच्या सभागृहातल्या कोण्याच व्यक्तीनं संविधान वाचलेलं नाही. आणि नसल वाचलं त्यांनी वाचून घ्यावं. आज मारे आपण अखंड हिंदू राष्ट्राची कल्पना मांडतो. इंडिया आर्टिकल 1 मध्ये सभापती महोदय मागचा आवाज जरा बंद करा, त्यांना द्या सूचना. आपल्या भारतीय संविधानामध्ये पहिल्या कलमामध्ये गुरुजी आर्टिकल 1 मध्ये इंडिया इज भारत, इंडिया दॅट्स कॉल भारत, इंडिया दॅट इज भारत. आणि संविधान सभेमध्ये यावर बरंच खल झालं आणि आपल्या संस्कृतीला साजेसं भारत या नावाला बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता मिळवून दिली. आणि हे नाव त्यांनी भारतीय संस्कृतीमधलं घेतलं. का भगवद्गीतेमध्ये सुद्धा ग्लानिर्भवती भारत शब्द आहे, किंवा शिवाजी महाराजांवर लिहिलेला पहिला ग्रंथ हा शिवभारत आहे, म्हणून भारत इट्स कॉल भारत. आता तुम्ही किती म्हटलं का अखंड हिंदू राष्ट्र, कसं होणार आहे अखंड हिंदू राष्ट्र? या देशामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारसी, शीख, ईसाई या 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदानं नांदतात, म्हणूनच हा देश भारत आहे. पण एका धर्माचं राज्य इथं प्रकट होऊ शकत नाही. आणि जर ते किती कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सर्वात मोठी अडचण भारतीय संविधानाची आहे. आणि जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत देश नष्ट करणाऱ्या लोकांचे मनसुबे सभापती महोदय पूर्ण होणार नाहीत. स्वराज्य आणि संविधान या 2 गोष्टी परस्पर पूरक आहेत. आज मी बराच वेळ बोललो, आपण असताना मला बोलायला संधी दिली. सदाभाऊ, माझ्या आवडीचा विषय आहे शेतकरी आणि संविधान, आणि मला सदाभाऊ तुमचं ऐकायचं आहे अध्यक्ष. त्याच्यामुळं सभापती येत आहेत ना, थांबा ना एक शेवटचं. सदाभाऊ, तुम्ही आणलेलं अमर हबीब यांचं पुस्तक मी पण आणलं, शेतकरी विरोधी कायदे. तर परिशिष्ट 9 वर मी बोललो, पण त्यापेक्षा अधिक विस्तृत तुम्ही बोलाल, कारण तुमचं शेतकऱ्यांबद्दलचं अभ्यास खूप चांगला आहे. हिंदू मुसलमान हा जर भेद असता, मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर आमिर खान नावाचा ऍक्टर काल तिथे गेला होता बघा, आमिर खान, पाणी फाउंडेशन. त्यांनी पाहिलं नाही की हा धर्म वेगळा आणि माझा धर्म वेगळा. अमिताभ बच्चननी पण जावं. जया भादुरी त्यांच्या काय जया बच्चन टीका करतात सरकारवर, पण अमिताभ बच्चन आपल्याला महाराष्ट्राने शेतकऱ्यांनी तुमचे पिक्चर पाहिले, कुली, नटवरलाल, अमर अकबर अंथोनी, हे सगळे. आणि तो शेतकरी बिचारा मरतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही. पण आमिर खानचं कौतुक केलं पाहिजे, त्याचा जात धर्म त्याने पाहिला नाही. शेतकरी हाच माझा धर्म, शेतकरी हीच माझी जात. सुरेश भटाच्या 4 ओळी आहेत सदाभाऊ, फार सुंदर आहेत. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, शेतकरी म्हणतो, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. हा तो बायबाप शेतकरी, हा तो कष्टकरी शेतकरी. या शेतकऱ्याचे कष्ट सभापती महोदय, संविधानाला 75 वर्ष होत आहेत.
आपण सुद्धा एका शेतकऱ्याचे पुत्र आहात, म्हणून शेतकरी मायबाप जगला पाहिजे, त्याच्या बालाला भाव मिळो, MSP नुसार त्याच्या शेतमालाची खरेदी हो, आर्थिक विषमता नष्ट हो आणि शिक्षणाचं बाजारीकरण. सभापती महोदय, लाख लाख रुपये डोनेशन देऊन एकीकडे आपण भारतरत्न पुरस्काराकरता महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाच्या शिफारशीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आणि दुसरीकडे शिक्षणाचाच बाजार काही लोकांनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसने लावला, त्याच्यावर सुद्धा बंधनं आणा. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, शेतकऱ्यांची मुलं प्रचंड हुशार असतात. तुम्हाला सांगतो, बंडी हाकलणाऱ्याला तुम्ही हेलिकॉप्टर द्या, तो चालवेल, पण हेलिकॉप्टरला वाल्याला म्हणा तू बंडी हाकलून दाखव, ते नाही जमणार. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, पण त्याचा पैशाचा मोठा प्रॉब्लेम असतो. सभापती महोदय, आर्थिक विषमता नष्ट होईल अशी अपेक्षा करतो आणि भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षावर प्रस्तावाला बोलण्याकरता मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय बळीराजा, जय संविधान.